नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे TET 2025 करता महत्त्वपूर्ण असणारा गणित आणि भूमिती हा जो विषय आहे, तर यावरील एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ज्याच्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतो आणि एकदम अवघड लेवलचा असा प्रश्न येत असतो। तो म्हणजे टॉपिक विद्यार्थी मित्रो वृत्तालेख। आपल्याला TETच्या पेपरमध्ये वृत्तालेखावरती हमखास प्रश्न हे बघायला मिळतात। ओके, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वृत्तालेखावरती प्रश्न हे विचारले जात असतात। तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 मार्क्स कव्हर करणार आहोत। अगदी शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, मात्र कमी वेळात आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे वृत्तालेखावर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने प्रश्न आला तर तो तुम्ही सोडवू शकाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी वृत्तालेखावरती आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात बरं, या ठिकाणी आपण समजून घेऊया। ओके, पहा बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रश्न काय दिले आहे आपल्याला, पहा या ठिकाणी आपल्याला अशी माहिती दिली जाते। यामध्ये काय दिले आहे तर एका गृहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या ही वृत्तालेखात दर्शवलेली आहे। त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही किती आहे, 69। बघा या ठिकाणी आपल्याला मोटार जी आहे तर मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिली आहे 69। ओके, मग यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। यावरून आपल्याला काय सोडवायचे आहेत, प्रश्न सोडवायची आहेत विद्यार्थी मित्रो। बघा आता ही जी माहिती दिली आहे, बघा अत्यंत असा हा IMP असा टॉपिक आहे। या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 100% जे आहे TETच्या पेपरमध्ये बघायला मिळतात विद्यार्थी मित्रो। बघा मग हा प्रश्न सोडवायचा कसा हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। पहा या पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावेळी आपल्याला जी दिलेली माहिती आहे ही माहिती आपल्याला सर्वप्रथम जे सॉर्ट आउट करावी लागेल। ओके, बघा मग यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बरं, यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी बस। ओके, पहा आपल्याला काय काय दिली आहे माहिती, या ठिकाणी कोणकोणती माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे ती म्हणजे एक बस। ओके, बसचं काय दिलं आहे व्हॅल्यू आपल्याला 4x - 2। त्यानंतर मोटार, मोटारीची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला x - 7। त्यानंतर मोटारसायकल, मोटारसायकलची किंमत देखील आपल्याला दिली आहे ती आहे 5x + 4। त्यानंतर विद्यार्थी मित्रो ट्रेनची किंमत काय दिली आहे, ट्रेनची दिली आहे 2x - 4। त्यानंतर आहे सायकलची जी किंमत आहे ही किती दिली आहे x - 21। ओके, पहा आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, ह्या ज्या आपल्याला किमती दिल्या आहेत ना, या किमतीची करून घ्यायची आहे आपल्याला सर्वप्रथम, ती म्हणजे बेरीज। ओके, या किमतीची आपल्याला काय करून घ्यावी लागेल, याची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल। बघा काय आहे बेरीज आता या ठिकाणी समजून घेऊया। पहा 2 + 7। ओके, 2 आणि 7 9। आता याच्यामध्ये आपल्याला हे प्लस मायनस दिलं आहे। ओके, काय +4 आणि -4 दिलेला आहे, तर या ठिकाणी हा काय होईल, हा या ठिकाणी वजा होईल। काय होईल, वजा। याची किंमत काय राहणार, 0 होणार। ओके, याची व्हॅल्यू काय होणार या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, याची व्हॅल्यू जी आहे 0 होणार। ओके, मग बघा या ठिकाणी 2 + 7 9 आणि हे 21 बरोबर किती 30, किती झाले 30। यानंतर 4 आणि हे x - 7 आहे। ओके, 4 आणि 5 9 10 11 आणि हे 1 x म्हणजे काय, या ठिकाणी x ची किंमत काय होणार विद्यार्थी मित्रो, तर या ठिकाणी x म्हणजे याची किंमत 1 असते, या ठिकाणी किंमत किती असणार, 1च असणार। बघा 4 आणि 1 5 10 11 12 आणि 13 किती झाले 13। आता आपल्याला या ठिकाणी या दोन किमती मिळालेल्या आहेत। आताच बघा हा जो वर्तुळ आपल्याला दिलेला आहे, हे जे वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे, या वर्तुळाचे पूर्ण किती अंशाचं असतं बरं, वर्तुळ किती अंशाचं असतं, वर्तुळ असतं 360 अंशाचं। किती अंशाचं असतं, 360 अंश ही वर्तुळाची किंमत असते। मग आता या ठिकाणी आपल्याला जो भाग मिळाला आहे, बघा यामध्ये आपल्याला काय मिळाले 30 आणि 13 हे दोन घटक मिळाले। 30 म्हणजे काय, या ठिकाणी हे 30 अंश। ओके, आणि हे 13 अंश। मग आता आपल्याला या ठिकाणी यावरून हे गणित पुढचं सोडवता येईल विद्यार्थी मित्रो। बघा काय करायचं आहे, तर हे जे 360 आहे, या 360 मध्ये हे 30 अंश आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल। बेरीज किती होणार मग यांची 390 अंश। आपल्याला आता जर x काढायचा असेल, तर विद्यार्थी मित्रो 390 अंश जे आहे, ओके, x काढत असताना काय करावं लागेल, हे जे 390 अंश आहे याला हे जे 13 मिळालेले आहे, या 13 ने आपल्याला भाग द्यावा लागेल। या 13 ने काय करावं लागेल,
भाग द्यावा लागेल. आता भाग तोडूया. 13 एक 13, 13 त्रिक 39, शून्य जशास तसा, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं 13. ओके बघा, मग या ठिकाणी व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x ची. x बरोबर किती आहे तर 30 अंश. x बरोबर किती आहे 30 अंश. ही या ठिकाणी x ची किंमत आपल्याला मिळाली आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हे आपण समीकरण जर मांडून घेतलं तर आपण सहजरित्या हा प्रश्न सोडवू शकतो. बघा x ची किंमत मिळाली आपल्याला 30 अंश. आता आपल्याला विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा आपल्याला एक माहिती दिली होती, ती म्हणजे काय तर मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे 69 आहे. मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे 69. मग आता मोटारीने प्रवास करणाऱ्याचा आपल्याला व्हॅल्यू बघा x - 7. मग आता आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 30 अंश. ओके, आपल्याला कशात मिळाली आहे किंमत अंशामध्ये मिळालेली आहे. आपल्याला काढायची आहे व्यक्तीमध्ये. बघा आपल्याला किंमत कशामध्ये काढावी लागेल व्यक्तीमध्ये काढावी लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी आपल्याला 360 अंश जे आहे ह्या किती व्यक्ती होतात आणि या 30 अंश म्हणजे किती व्यक्ती हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला बघा याची x - 7 दिलेला आहे. तर हे आपण या ठिकाणी काय करूया, हे आपण या ठिकाणी सर्वप्रथम सोडून घेऊया. ओके पहा, आता आपल्याला मोटारने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती दिली होती 69 दिली होती. याचं व्हॅल्युएशन कसं आहे बघा x - 7 काय दिलंय x - 7. ओके, x - 7 ही याची आहे. मग आता विद्यार्थी मित्र हे काढत असताना आपल्याला x - 7 ही किंमत दिलेली आहे. मग आता आपल्याला यानुसार जे आहे पुढचं उत्तर आपल्याला काढता येईल. बघा मग काय या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली आहे 30. x म्हणजे किती आहे 30. x ची किंमत काय मिळालेली होती आपल्याला x ची किंमत मिळालेली होती 30. ओके बघा 30 लिहून घेतलं आणि या 30 मधून आता आपल्याला काय बघा हे 7 वजा करायचे. 30 मधून 7 वजा करायचे. 30 - 7 बरोबर किती होते तर विद्यार्थी मित्र 23. 30 - 7 बरोबर किती होते 23 अंश. ओके, हे काय आपल्याला अंशात दिलेलं आहे. मग आता हे देखील अंशात आहे. आता आपल्याला व्यक्ती काढावं लागेल. 30 - 7 बरोबर 23. मग आता बघा विद्यार्थी मित्र 23 अंश वजा या ठिकाणी काय 23 अंश बरोबर किती झाले 23 अंश बरोबर 69 व्यक्ती. ओके, 23 अंश बरोबर 69 व्यक्ती. मग विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी काय करावं लागेल तर या 69 जे आहे या 69ला दिलेल्या 69ला आपल्याला 23 ने भाग द्यावा लागेल. बघा आता या ठिकाणी भाग देऊया. या ठिकाणी बघा 23 एक 23 आणि 23 त्रिक 69. ओके, 23 त्रिक 69 म्हणजे विद्यार्थी मित्र या ठिकाणी 1 अंश जो आहे ओके 1 अंश बरोबर किती तर 1 अंश बरोबर 3 व्यक्ती असणार आहे. 1 अंश बरोबर किती असणार आहे तर 3 व्यक्ती. हा विद्यार्थी मित्र या ठिकाणी IMP पॉइंट आहे. हा आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतो. बघा आता यावरून आपण प्रत्येक प्रश्न हा सॉर्ट आउट करू शकतो. 1 व्यक्ती बरोबर किती किंमत मिळाली आपल्याला या ठिकाणी आपल्याला 1 व्यक्ती बरोबर किती किंमत मिळालेली आहे तर 1 व्यक्ती बरोबर 3 1 अंश बरोबर 3 व्यक्ती. ओके, 1 अंश जो आहे बरोबर किती 3 व्यक्ती. बघा आता वर्तुळ जे आहे पूर्ण अंशामध्ये आहे. वर्तुळ काय पूर्ण अंशामध्ये आहे. ओके, हे आपलं समीकरण सुटलं. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र प्रश्न काय एका गृहसंकुलातील वाहतुकीची साधने वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या ही वृत्तालेखात दर्शवलेली आहे आणि त्यातील सायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती. आता सायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला विचारलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा अगदी सहज आपण या ठिकाणी हे समीकरण जर सोडून घेतलं हे आपण समजून घेतलं तर आपण सहज या ठिकाणी हा प्रश्न सोडवू शकतो. बघा सायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या सायकलचं काय 5x या ठिकाणी बघा सायकल विद्यार्थी मित्र x - 21. ओके, सायकलचं काय आहे या ठिकाणी सायकलसाठी काय दिलेलं आहे आपल्याला x - 21 दिलेलं आहे. ओके बघा x - 21. मग आता हे x - 21 सहज आपण सोडू शकतो विद्यार्थी मित्र. बघा x - 21. आता x ची किंमत आपल्याला काय दिलेली आहे बरं x ची किंमत आपण काढली होती. किती काढलेली आहे x ची किंमत x ची किंमत काढली होती आपण 30 अंश. x ची किंमत काय काढली होती आपण 30 अंश आणि हे 21. बघा आता या ठिकाणी 30 मधून हे 21 वजा केले असता किती उरणार 30 मधून 21 गेले तर किती राहिले 9 अंश. काय राहिले 9 अंश. मग बघा त्या ठिकाणी अंशात आहे विद्यार्थी मित्र. बघा मग आता 9 अंश मग आपल्याला काय करावं लागेल या 9
ओके 9 अंश आहे, 1 अंश बरोबर किती व्यक्ती होतात? 1 अंश बरोबर 3 व्यक्ती आपण बघितलेलं आहे, 1 अंश बरोबर 3 व्यक्ती, मग 9 त्रिक त्या ठिकाणी सोडावं लागेल. ओके 9 त्रिक किती? तर 9 त्रिक 27 व्यक्ती. ओके किती? 27 व्यक्ती या काय असणार आहेत? या सायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्ती असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 27 व्यक्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. ओके बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपला प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेला आहे. अशा पद्धतीचे 3 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी गृहपाठ म्हणून असेल. याचं उत्तर जे आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती असणार आहे? ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच TET 2025 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर ही स्पष्टीकरणाची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर PDF मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.